हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। फ्रेंड्स, याआधी आपण पाठदुखीविषयीचा व्हिडिओ पाहिलेला आहे। त्यामध्ये पाठीची रचना कशी आहे, म्हणजेच पाठीमध्ये जे मणके एकावर एक असतात त्यांची नेमकी रचना कशी आहे, सोबतच दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ज्याला आपण डिस्क म्हणतो त्या डिस्कची रचना कशी असते याविषयी माहिती पाहिली। पाठदुखीची तक्रार घेऊन तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे येता त्यावेळी डायग्नोसिससाठी एक्स-रे, सीटी स्कॅन आणि MRI ही टेक्नॉलॉजी वापरली जाते। सर्वप्रथम आपण पाहूयात की सायटिका म्हणजे नेमके आहे काय। सायटिका ही संज्ञा अशा प्रकारच्या वेदनेसाठी वापरली जाते ज्यामध्ये कमरेच्या खालच्या भागापासून वेदनेची सुरुवात होते। यामध्ये कमरेच्या खालच्या भागापासून वेदनेची सुरुवात झाल्यानंतर नितंबाचा भाग, मांडीचा पाठीमागचा भाग, त्याचबरोबर पोटरीचा भाग आणि सोबतच ती वेदना पायाच्या बोटांपर्यंत जाते। आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की या प्रकारच्या कंबरदुखीला सायटिका हे नाव का पडले आहे। फ्रेंड्स, आपल्या कमरेमध्ये एकावर एक असे मणके असतात, त्यांना वर्टेब्राज असे म्हणतात। कमरेचे जे मणके असतात त्यांना लंबर वर्टेब्रा असे म्हणतात। या लंबर वर्टेब्राज मधून एक नर्व निघते जिला सायटिक नर्व असे म्हणतात। तर अशी ही नर्व जेव्हा दबली जाते, दुखावली जाते, तिला सूज येते किंवा ती एफेक्ट होते त्यावेळी सायटिकाचा त्रास होतो। आता ही जी सायटिक नर्व आहे या सायटिक नर्वचे ओरिजिन कुठून होते आणि ही नर्व कुठपर्यंत जाते ते आपण समजून घेऊयात। सायटिक नर्व ही कमरेच्या भागातून ते दोनही पायाच्या पाठीमागच्या भागातून म्हणजे मांडीच्या मागच्या भागातून ते पायापर्यंत येते। आता या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता की सायटिक नर्व ही कुठून सुरुवात होते आणि कुठपर्यंत येते ते। बरेच वेळा या वेदना ह्या पायाच्या एका भागामध्ये असतात। आता पाहूयात सायटिकाची नेमकी कारणे काय काय आहेत ते। थोडक्यात डिस्कचा प्रॉब्लेम झाला तर डिस्क हळूहळू बल्ज होते, बाहेर येते, त्यामुळे सायटिक नर्व ही दबली जाते, त्यामुळे सायटिकाचा त्रास होतो। सायटिका होण्याचे दुसरे एक कारण आहे चुकीचे पोश्चर। कमरेतील मणक्यातील स्पॉन्डिलोसिसमुळे ही सायटिकाचा त्रास होतो। आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ओव्हरवेट असलेल्या व्यक्तींच्या मध्ये सायटिका ही नर्व दबली जाते, त्यामुळे सायटिकाचा त्रास होतो। अति कठीण किंवा अति मऊ बिछाण्यावर झोपल्यामुळेही सायटिकाचा त्रास होतो। बऱ्याचशा मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये हाय हिल्सची चप्पल वापरण्याचे खूप प्रमाण आहे, तर हाय हिल्सची चप्पल हे सुद्धा सायटिका असण्याचे एक कारण आहे। याचप्रमाणे जे लोक जास्त प्रमाणामध्ये ड्रायव्हिंग करतात त्या लोकांमध्येही सायटिकाचा त्रास असण्याचे प्रमाण दिसून येते। काहींमध्ये लंबर कॅनल स्टेनोसिसमुळेही सायटिकाचा त्रास होत असल्याचे अनुभवाला आलेले आहे। गर्भावस्थेमध्येही बरेच वेळा सायटिकाचा त्रास होत असल्याचे दिसून येते। बरेचदा अपघातामध्ये मार लागलेला असेल तर ट्रॉमॅटिक इंजुरीमुळे सायटिकाचा त्रास हा बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला आढळतो। आणि अगदी रेअरली असलेलं एक कारण ते म्हणजे ट्यूमरमुळे नर्व कॉम्प्रेशन होते आणि त्यामुळे सायटिकाचा त्रास होतो। आता सायटिका ही नर्व जेव्हा अफेक्ट होते त्यामुळे नेमके काय काय लक्षणे दिसून येतात त्याबद्दलची मी माहिती सांगते। सायटिकाच्या त्रासामध्ये सुरुवातीला कमरेमध्ये वेदना होतात आणि त्यानंतर या वेदना हळूहळू वाढत जाऊन मांडीच्या मागच्या भागामध्ये, पोटरीच्या पाठीमागच्या भागामध्ये आणि पायाच्या तळव्यापर्यंत जातात। चालताना आणि वागताना वेदना होतात। ज्या बाजूची नर्व अफेक्ट झालेली आहे त्या बाजूच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात। हा आजार सायटिक नर्व कॉम्प्रेस झाल्यामुळे होतो, त्यामुळे पायाला मुंग्या येणं, पायाला बधीरपणा जाणवणं, त्याचबरोबर पायामध्ये अशक्तपणाही जाणवतो। काही केसेसमध्ये ब्लॅडर कंट्रोल किंवा युरिन कंट्रोलही जातो। फ्रेंड्स, जर कोणाला सायटिकाचा त्रास सुरू झालेला असेल तर त्रास नेमका कोणत्या कारणामुळे आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण ट्रीटमेंटचा विचार करतो त्यावेळी ज्या गोष्टीमुळे सायटिकाचा त्रास आपल्याला सुरू झालेला आहे ती गोष्ट टाळणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर चुकीचे पोश्चर असल्यामुळे सायटिकाचा जर त्रास होत असेल तर तुमच्या चालण्याच्या, बसण्याच्या, उठण्याच्या सवयी बदला। जास्त वेळ एका जागी बसून काम करू नका आणि ड्रायव्हिंग वगैरे सारख्या गोष्टी करत असताल तर मध्ये मध्ये ब्रेक घेणं खूप गरजेचे आहे। त्यासोबतच झोपण्याची गादी हे सुद्धा सायटिका होण्याचे एक कारण आहे, त्यामुळे झोपण्याची गादी ही जास्त सॉफ्ट किंवा जास्त कडक ही असू नये। आणि फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्हाला सायटिकाच्या वेदना होत असतील त्यावेळी वाकून कोणतेही काम करू नये। कमरेतून न वाकता गुडघ्यातून वाकावे। आणि सायटिकाचा त्रास ज्यावेळी तुम्हाला चालू आहे त्यावेळी कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड बेंडिंग करणारे एक्सरसाइज अजिबात करू नका। ज्या भागामध्ये वेदना आहेत त्या भागाला तेलाने मसाज करावा। मसाजसाठी महानारायण तेल किंवा निरगुडीचे तेल वापरावे किंवा घरच्या घरी तुम्ही 25 ml तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये जायफळ,
लसूण आणि कापूर वड्या घालून तेल गरम करावे आणि ते तेल कोमट असताना त्या तेलाने मसाज करावा. कोमट तेलाने मसाज केल्यामुळे नर्व्स आणि मसल्स रिलॅक्स होतील आणि त्यामुळे दुखणे थांबण्यास मदत होईल. मसाज नंतर शेक घेतल्यास फायदा होतो. कोणत्याही तेलाने दुखणाऱ्या भागावर मसाज केल्यानंतर खडे मिठाची पुरचुंडी घेऊन त्याने शेक दिला असता वेदना बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होते. फ्रेंड्स, सायटिकाच्या उपचारासाठी योगासनांचाही चांगला उपयोग होतो. पवन मुक्तासन, भुजंगासन, त्रिकोणासन, सेतुबंधासन आणि शलभासन यांचा अतिशय उपयोग होतो. सो फ्रेंड्स, ही झाली पाठदुखी मधलाच एक प्रकार ज्याला सायटिका म्हणतात त्याबद्दलची माहिती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता आपले फ्रेंड्स आणि इतर मित्रमैत्रिणींच्या सोबत नक्की शेअर करा. आणि हो, जे आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.